बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, अजूनही थोडा आवाज बसलेलाच आहे, आपण थोडा सहन करून घ्याल ही अपेक्षा ठेवतो। काल महाराष्ट्राने पाहिलं शिवसेनेचा ढाण्या वाघ कसा असतो, कसा विरोधकांना आडवा करून टाकतो, कसा नरडीचा घोट घेतो। ज्यावेळेस विषय हक्कांचा येतो, अधिकारांचा येतो, त्यावेळेस मात्र हा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ कसा विरोधकांना आडवा करून टाकतो हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। भास्कररावांविषयी बोलतोय शिवसैनिकांनो, मी उगाचच भास्कररावांना सेनेचा ढाण्या वाघ, कोकणचा ढाण्या वाघ, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ असंच म्हणत नाही, ते सिद्ध करतात वारंवार। पद असो पद नसो काय फरक पडतो, आम्हाला विरोधी पक्षनेता करता काय किंवा न करता काय, आम्हाला जे विरोधी पक्षनेता म्हणून जे कार्य करायचं आहे ते तर आम्ही असंही करतोच आहोत। त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातला विरोधी पक्षनेता भले यांनी करो न करो, अधिकार डावलो तरीही चालेल, पण महाराष्ट्राच्या मनातला विरोधी पक्षनेता काल उभ्या महाराष्ट्राने पुन्हा पाहिला। का भास्कररावांना विरोधी पक्षनेते केलं जात नाही याचं कारण महाराष्ट्राला काल पुन्हा एकदा कळलं असेल आणि सरकारला सुद्धा कळलं असेल की आपण का घाबरतो यांना विरोधी पक्षनेते करण्यासाठी। काल भास्कररावांची ती एक प्रेस कॉन्फरन्स उभ्या महाराष्ट्राने विधिमंडळाच्या प्रांगणातून पाहिली असेल। ज्यावेळेस विधानसभेमध्ये बोलू दिलं जात नाही, प्रश्न मांडू दिले जात नाहीत, जाणीवपूर्वक लक्षवेधी घेतले जातात, जिथे 2-3 लक्षवेधी व्हायला हव्या तिथे 20-20, 25-25 लक्षवेधी, म्हणजे हा जो अन्याय चालवला आहे विरोधी, कारण संख्याबळ तेवढं नाही, संख्याबळ नसल्यामुळे यांचं सगळ्यांचं फावतं, जो तो उठतो तो बेलमध्ये येतो, जो तो उठतो तो बेलमध्ये येतो। काल मी तुम्हाला काही प्रसंग सांगतो ह्यांचे। राईट टू रिप्लायवर बोलताना भास्कररावांना राईट टू रिप्लाय म्हणजे एखाद्या प्रश्नावर रिप्लाय देणं घेणं हे आमचा अधिकार आहे, या राईट टू रिप्लायच्या अंतर्गत सुद्धा भास्कररावांना बोलू दिलं गेलं नाही। काय म्हणाले बघा, भास्करराव ज्यावेळेस बोलायला उठले सारेच्या सारे गोंधळ घालायला सुरुवात, त्यांना माहिती आहे भास्करराव जर बोलले तर आपली सारी पितळं उघड पाडतील, अगदी अध्यक्षांसकट सगळ्यांची पितळं उघड पाडतील। बघा ना भास्कररावांना कसं थांबवण्यात आलं आणि त्यानंतर अध्यक्षांनी अरे गप्प राहा रे, अरे बसा रे, चला 10 मिनिटासाठी कामकाज तहकूब, म्हणजे भास्करराव बोलायला उठले कामकाज तहकूब। जरा न ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही। बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, परवानगी बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे, आपण ऐकूया। हरकतीचा मुद्दा घेतलाय, मी रुलिंग देईन। मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय, मी ते स्वीकारीन। ठीक आहे। अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो। ठीक आहे, आपला रूल मला मान्य। पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं ठीक आहे, चला बसून घ्या बसून घ्या। सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। नंतर मला नवल वाटलं हे शंभूराज देसाई, पाटणचा शंभूराज देसाई यांना मात्र किती तो पुळका, अध्यक्षांचा किती तो पुळका, वारंवार अध्यक्ष असे अध्यक्ष तसे, अध्यक्ष एवढे चांगले अध्यक्ष तेवढे चांगले। बरं, ह्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा की अशा प्रकारचे अध्यक्ष आजपर्यंत आपल्याला मिळाले नसतील, अशा प्रकारचे अध्यक्ष आपल्याला मिळणं भाग्य वगैरे वगैरे। जरा पहा यांनी म्हणजे किती तरी ओढावी। अरे हो, तुमच्याच पक्षांचे असतील ते नावापुरता राजीनामा असतो त्यांचा, अध्यक्षाने सगळ्यांच्या बाबतीत समान न्याय करावा, सगळ्यांना समान संधी द्यावी बोलण्याची, हे नावापुरतं। बघा ना किती ती अध्यक्षांची तारीफ, जरा पहा। आपण आतले जे सीसीटीव्ही आहेत
ते CCTVचं फुटेज काढा. माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वेषामध्ये ते बोलले, आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा. आम्ही इथनं ऐकलंय तुम्ही रिटून कामकाज नेऊ शकणार नाही, तुम्ही मनमानीनं कारभार करू शकणार नाही, हे आम्ही ऐकलंय. अध्यक्ष, माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर 1. आणि अशा पद्धतीनं एकच मिनिट आणि अध्यक्ष महाराज, हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की धाडस लागतं बोलायला. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता. पण माझी दुसरी विनंती आहे, उभाटाचे सदस्य माननीय आदित्य ठाकरेंचे सुद्धा CCTV फुटेज जे आतमध्ये आहेत, त्यांनी जे हातवारे केले, समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्यांनी इशारे केले, ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत. त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा. ते जे बोललेत तुमचे समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले, त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या. पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा. ही सभागृहाची आपल्याला विनंती. आणि मी तर अध्यक्षांचं अभिनंदन करीन की असे अध्यक्ष आजपर्यंत एवढी संधी देणारे दुसरे अध्यक्ष भेटले नाही. पण बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे. ऐकण्यासाठी तयारी असावी लागते. ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने, भास्करराव जुने सदस्य आहेत, सिनियर आहेत, त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते, ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा. कारण शेवटी हे चेअरचं महत्त्व आहे. ह्या सभागृहाची जी काय गरिमा आहे, सभागृहाचं डेकोरम जे आहे, पावित्र्य आहे, हे तर सगळ्यांनी पाळलं पाहिजे. या सभागृहाचं नेहमी आपण पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नेहमी आपण पाहतो की भास्करराव अशा ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने अध्यक्षांना, ठीक आहे आम्हाला समोर सत्ताधारी पक्षाशी बोलू दे, परंतु अध्यक्षांकडे बोट दाखवून हातवारे करून अध्यक्ष कडे म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करताय, तुम्ही सत्तेचा आणि यांनी नाही म्हटलं. त्याच्यामध्ये शंभूराज देसाई म्हणतायत अध्यक्षांकडे हातवारे करून अशा प्रकारे बोट करून अशा प्रकारे हातवारे करून तुम्ही अध्यक्षांचा अपमान करू शकत नाहीत. भास्कररावांनी आणि आदित्यसाहेब ठाकरेंनी माफी मागावी, म्हणजे अध्यक्षांची माफी मागावी. माफी आणि आदित्यसाहेब, माफी आणि भास्करराव या जन्मात कधी मागितले का? आणि कशासाठी? ज्या गोष्टी आपण चुकीच्या करत नाही त्या गोष्टींसाठी आपण माफी का मागावी? बरं, आपण जर सभागृहातला तो व्हिडिओ पाहिला नसेल ज्याच्याविषयी यांचं एवढं हे मन खटू झालं, हे असे हातवारे, काय चुकीचं केलंय हातवाऱ्यांमध्ये जरा पहा एकदा. हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय ओम भट स्वाहा, टाचणी किंग, हे केलंच मी, टाचणी किंग आहेत, ते करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई. पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे, आणि म्हणून मी ऐकलंच नाही. कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये. उत्तर आम्हाला पाहिजे होती. बरं, राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतेला पळून गेला होतात, डरपोक आहात, पैशासाठी पळून गेला होतात. तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असतं तर मी विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय, डिले का झालंय? नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे
त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत? 6,500 कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे? कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी, तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेनी हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. सगळ्या गोंधळामध्ये सत्ताधाऱ्यांनी मात्र तुम्ही साऱ्यांनी बेलमध्ये यायचं, तिथे येऊन गोंधळ घालायचा, तिथे येऊन तुम्ही मोठमोठ्याने बोलायचं, समोरच्या सदस्याला बोलू द्यायचं नाही. आणि मात्र विरोधक बोलायला लागले तर यावेळेस मात्र अध्यक्ष म्हणणार, अहो तुम्ही बसून घ्या, अहो तुम्ही बसून घ्या. म्हणजे बोलणाऱ्याला बसवून घ्या. आणि जे गोंधळ घालत, जे कायदा मोडून तिथपर्यंत आले, कायदा म्हणजे विधिमंडळाचा कायदा मोडून तिथपर्यंत आले, बेलपर्यंत आले, त्यांना मात्र गोंधळ घालू द्यायचा. हाही व्हिडिओ पहा. बसून घ्या, बसून घ्या, चुकीचं आहे. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. सुनील प्रभू साहेब, अध्यक्ष सुनील प्रभू साहेब, अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू साहेब, माझ्या अधिकारांची मला जाणीव आहे, माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे. त्यांनी मागणी केली म्हणून काय करायचं ते मी ठरवेन. तुम्ही चिंता करू नका. आता मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की या सभागृहाचं कामकाज, तुम्ही माझ्यावर किती आरोप करा, तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोला, पण नियमबाह्य काम मी या सभागृहात होऊ देणार नाही. त्यानंतर मात्र भास्कररावांनी हे चांगलंच ओळखलं की आपल्याला आतमध्ये काही हे प्रश्न मांडू देणार नाहीत. आता प्रश्न हे बाहेर पायऱ्यांवर मांडायचे. जर आतमध्ये तुम्ही घेत नाही ना, बाहेर पायऱ्यांवर येणार आणि मीडियाच्या समोर हे प्रश्न येणार. भास्कररावांनी यांचा सगळा काळच काढला. 2014 ते 2019 पर्यंत तुमचंच सरकार, 19 मध्ये 2 वर्षासाठी सरकार आलं आणि हे प्रत्येक वेळी तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. थोडी तरी भास्कररावांनी यांची सगळी शरमच बाहेर काढली. थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या. 14 आणि बघा, एकनाथ शिंदे सुद्धा स्वतः नगरविकास मंत्री कधीपासून आहेत, लक्षात घ्या तुम्ही गोष्ट. आज उद्धव साहेब ठाकरे हे 2 वर्षासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तो संपूर्ण काळ हा कोविडचा होता. आदित्य साहेब पर्यावरण मंत्री झाले 2 वर्षासाठी, पण संबंध 14 ते 25 पर्यंत हे नगरविकास मंत्री आहेत. यांनी उत्तर द्यायला पाहिजे. मुंबईत मराठी माणसाला प्रश्न विचारता, मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं तुम्हाला आठवायला हवं. आता मी तुम्हाला एक प्रसंगच सांगतो, कशा प्रकारे कायदेशीर मार्गाने मराठी माणूस बाहेर काढायची कामं चालू आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगतो इथला, आता ज्याच्याविषयी हा सगळा गदारोळ घडला. मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरं कुठे देणार आहेत माहिती आहे काय? त्यांना घरं देणार आहेत शेलूमध्ये, त्यांना घरं देणार आहेत वांगणीमध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, वांगणी शेलू कुठे आलं? हे कर्जत खोपोलीच्या आसपासचा हा प्रदेश. मग गिरणी कामगारांना आणि आणखी ही अशी अट ठेवली की तुम्ही जर ही घरं नाकारली तर तुमचा हक्क निघून जाणार, इथून पुढे हक्काने बोलायचं नाही, आम्हाला घर पाहिजे. मग त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उचलायचा नाही. आणि हे म्हणतात तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. 2 वर्षात मुंबईच्या गिरणी कामगारांना तुम्ही शेलू वांगणीमध्ये पाठवणार. एक काम करा, तुम्ही खोपोली, खालापूर, कसारा त्या घाटामध्ये कुठेतरी टाका गिरणी कामगारांना. ही शेलू वांगणीमध्ये तरी का घालताय? तिकडे जनावरं राहतील का? तिकडे जनावरं राहू शकत नाही. तुम्ही माणसांना, मराठी माणसांना तिकडे पाठवताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची ठेवायला हवी होती. या सगळ्या प्रश्नावर बोलू द्यायचं नाही. भास्कररावांनी आणखी एक मुद्दा मांडला, मी ती संबंध प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला दाखवेल. महत्त्वाचं आहे, ही सरकार म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस असते. म्हणजे एक सरकार जरी गेलं असलं तर दुसरं सरकार ज्यावेळेस येतं त्यावेळेस ती कंटिन्युअस प्रोसेस असते. लगेच अधिकारी बदललेले नसतात, अधिकारी जागेवरच असतात, सरकारं बदललेले असतात. असं ही सरकारांमध्ये कामं खऱ्या अर्थाने अधिकारीच करत असतात, प्रशासकीय अधिकारी. तुम्हाला माहिती असायला हवं, ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार पाडलं गेलं त्यावेळेस कोस्टल रोडचं काम असेल, अटल सेतूचं काम असेल, समृद्धी महामार्गाचं काम असेल. समृद्धी महामार्ग जवळपास 4थ्या महिन्यात उद्घाटनाला आला होता. याचा अर्थ शिवसेनेच्या 2.5 वर्षांच्या काळात सुद्धा समृद्धी महामार्गाचं काम हे अविरत चालू होतं. तुम्ही 6 महिन्यात 4 महिन्यात जे उद्घाटन केलात ते काही 4 महिन्यात बनलेला रोड नाही. तो कोविडच्या काळात सुद्धा एकही नवा पैसा त्या महामार्गाचा थांबवण्यात आला नव्हता. ही कंटिन्युअस प्रोसेस असते. आपण तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं असं म्हणू नका. मोनोरेल असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, मुंबईतले इतर प्रकल्प असतील, मेट्रोचे प्रकल्प असतील, हे सारंच्या सारं ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. बरोबर भास्कररावांनी यांच्या कायद्याप्रमाणे यांना सुनवायचा तो विधानमंडळाच्या पायऱ्यांवर प्रयत्न केला. जरा एकदा ही प्रेस कॉन्फरन्स पहा, तुम्हाला लक्षात येईल. या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे. कुठं होतात तुम्ही? तुम्ही होतात कुठं? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही. पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही. अरे लाजा वाटला पाहिजेत तुम्हाला.
2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात. हे आज मला महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं. उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात. 2019 पासून आज तागायत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे, नाही तर कोणाची जबाबदारी आहे? अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात. आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घरं देणार होतो. 4 दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. त्यांनी एक GR दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत. ती कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये, वांगणे आणि शेलूमध्ये. आणि त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल. आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये. चड्डाची चड्डी आणि अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं. आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे. आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा अदानीला वाचवायचं आहे. मी एक्साइट झालेलो नाही, माझा BP हाय झालेला नाही, पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे. हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे, डायरेक्ट आरोप आहे. अध्यक्ष दुतोंडी आहेत, भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि वेगळं त्या ठिकाणी वागतात. आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही, परभणीचा विषय निघाला नाही. फक्त मुंबई मुंबई मुंबई. अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना. काय मेहरबानी करता, काय मेहरबानी करता? उठसूट तुम्ही त्या ठिकाणी जा. आज जवळजवळ 11 वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं. त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना. मग त्यांनी काम केलं नाही, मग तुम्ही काय करत होता? प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, बीडीडीच्या बीपीटीची जी चाळ आहे, बीडीडीच्या ते बीपीटी मध्ये त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते. रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार जागा देत नाहीत, ते मला काही प्रश्न विचारायचे होते. असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते. BM-SO ऍक्ट हा प्रकल्प काय तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय? मोनोरेल हा अटल सेतू तुमच्या कारकिर्दीमध्ये आलेला नाही. वरली शिंगलोक तुमच्या काळामध्ये आलेला नाही. दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट, काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं कर्तृत्व काय? नगर विकास राज्यमंत्री असताना, नाव पण नाही दिलं. नगर विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी MD त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो. तिथं लोकांचा विरोध, दोन्ही मराठी माणसं आपली आलेत या भावनेतून जाऊन लोकांना समजावण्याचं आम्ही काम केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत, गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात. आज माझा राग अध्यक्षांच्यावर आहे. आम्ही शांतपणे ऐकून घेतलं. आणि म्हणून पुणे आता मिसिंग लिंकचा उल्लेख त्यांनी केला. अरे केला खरोखर आहे, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे 1995 साली युतीचं सरकार होतं. त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केलात तर काय मेहरबानी केलीत काय? आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की BSTचा आमच्या अधिकाऱ्यांनी 5,000 रुपये BSTच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं, त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. अदानीच्या विषयावर गोलगोल 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 फक्त धारावीची लोक त्या ठिकाणी चांगल्या घरात राहू नये काय, हे नाही काय, ते नाही काय. मला वाटत नाही नगर विकास मंत्र्यांना चर्चेमध्ये घेतलं असेल मुख्यमंत्र्यांनी, अदानींनी घेतलेलंच नसेल. आणि म्हणून काही प्रश्न, हे काही माहिती सातत्यानं महाराष्ट्राच्या समोर खोटी येत होती, ती कुठेतरी सत्य काय ही सांगण्याची संधी आमची आज अध्यक्षांनी हिरावून घेतली. आणि म्हणून अध्यक्ष, आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं, आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं. कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो. अध्यक्ष महोदयांना ऍड्रेस करण्याची प्रथा आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो. आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला आता बरखास्त करावं, स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तर द्यावी. दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणारे अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. आम्ही शांतपणे न इच्छा असताना सुद्धा, एवढं तर माझ्याकडे संयम नाही, पण मी मुद्दामून ऐकून घेतलं. आणि म्हणून ज्या ठिकाणी आज जे झालंय ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात, नियमामध्ये एका दिवशी 3च्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत. गेले 4 दिवस 20 लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. काय करायचं ते तुम्हाला करा. मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणारच ना, करा सस्पेंड. का अध्यक्षांचा जीव का गुंतलाय लक्षवेधीमध्ये? का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही? हे कायदे मंडळ आहे, कायद्यावर चर्चा नाही. का परवानच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक, ज्याला आता डाव कडवं काय म्हटलं, का चर्चा का नाही घडवून दिली?
का घडवून दिली नाही चर्चा? या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये, हा माझा आक्षेप आहे. सरकार विरुद्ध आम्ही लढू, आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही, पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे, शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे, हे माझं म्हणणं आहे. जाणार सभागृहात जाणार. भास्कर रावांची खरी खंत ही होती, प्रश्न ज्यावेळेस सरकारला विचारले जायचे उत्तर द्यायला अध्यक्ष धावायचे. आपण अध्यक्ष महोदय असं जे उच्चारतो तो हा प्रक्रियेचा भाग आहे. हा प्रश्न आपला अध्यक्षांना नसतो, तो प्रक्रिया असल्यामुळे आपण अध्यक्ष महोदय करतो. पण प्रश्न आपला सरकारला असतो, मग उत्तर सरकारला देऊ द्या की. उत्तर द्यायला तुम्ही का पुढे पळता? प्रत्येक वेळी सरकारच्या वतीने स्वतः अध्यक्ष उत्तर देत आहेत, सरकारची बाजू सावरून घेत आहेत. हे कशासाठी? नेमकं सरकार कोण आहे? तुम्ही सरकार आहात का? मग कशाला हे स्वयंघोषित लवाद वगैरे स्वतःला लावून घेत आहे? अध्यक्षांना जे बरोबर खरी खोटी सुनवायचं काम होतं ते भास्कर रावांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं. याच्या बदल्यात आम्हाला निलंबन करायचं असेल करा, आम्हाला बडतर्फ करून टाकायचं असेल करा, काही हरकत नाही. आमच्या या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विरोधकांच्या हक्कासाठी आम्ही कायम तिथे वाघासारखे बोलतच राहणार. हे भास्कर रावांनी काल पुन्हा एकदा दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या मनात भास्करराव तुमचा आदर जो आधी होता त्यापेक्षाही 10 पटीने जास्त वाढला. इतकंच सांगेल आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.